अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आलाय। आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं चुडकीमळ्यातील गणेश मंदिरात नारळ वाढवून सेनेच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला सुरुवात केली। शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सारिका हनुमंत भुतकर, गोरख अर्जुन बोरुडे आणि धनंजय गोलवड हे यावेळी उपस्थित होते। यावेळी माजी विरोधी पक्षनेते भैरवनाथ वाकळे यांनीही प्रचारामध्ये सहभाग घेत आपली भूमिका स्पष्ट केली। महापालिकेने घरपट्टी आणि नळपट्टी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे। यामागचं कारण विळदघाट येथील हॉस्पिटल आणि कॉलेजेसना दिलेल्या करवाढीतील सवलती असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला। भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांच्या मदतीनं ही सवलत देण्यात आली असून त्याचा बोजा आता सामान्य नागरिकांवर टाकला जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। तर ह्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना एका मोठ्या व्यक्तीची आठवण सतत येते, अनिल भैया राठोड। धनुष्यबाण म्हणलं की अनिल भैया राठोड हे व्याकरण फिक्स आहे की नाही। आणि प्रभाग क्रमांक 7 ची आज सुडकेमाळ्यातून प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। आमच्या ह्या प्रभागाचे उमेदवार आहेत गोरख भाऊ बोरुडे आहेत, सारिकाताई भुतकर आहेत, धनंजय गोलवड आहेत। आपल्या वार्डातल्या सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं की हा वार्ड कायमस्वरूपी धनुष्यबाणाचा अनिल राठोड यांचा आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना धनुष्यबाणाचे बटन दाबून हे सर्व उमेदवार विजयी करायचे आहेत। आपल्याला दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। मुख्यमंत्री साहेब एकनाथभाई शिंदे आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला तिघांना धनुष्यबाणाची उमेदवारी दिलेली आहे। धनुष्यबाण चिन्ह आहे आमचं। सगळ्यांनी आम्हाला धनुष्यबाणालाच मतदान करायचंय आणि सगळ्यांना सहकार्य असून द्या। जय महाराष्ट्र। आज प्रभाग क्रमांक 7 मधलं तिन्ही पण उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे, प्रचार चालू केला आहे। तिन्ही पण उमेदवार जोरदार प्रचार करतायत आणि समस्या ज्या काही आहे वॉर्डातल्या आधी पण सगळ्या सोडवलेल्या आहेत, आता पण सोडवतील। तुमचे जे काही महिलांचे प्रश्न असो, युथचे प्रश्न असो, सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचा याच्या आधीही काम केलेलं आहे, इथून पुढेही करत राहणार आहे। प्रतिनिधी यतीन कांबळे, नगर क्रांती न्यूज, अहिल्यानगर।